नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये। मित्रांनो, पंढरपूरची वारी सध्या चालू आहे। पंढरपूरमध्ये लाखो वारकरी आता जमा होणार आहेत। आळंदीहून पालखी प्रस्थान हे झालेलं आहे आणि आता मात्र पंढरपूरमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे। पंढरपूरमध्ये एक दुर्दैवी घटना घडलेली आहे आणि या घटनेमुळे अवघा महाराष्ट्र हादरून गेला आहे। नेमकं घडलंय काय, झालंय काय आणि या सगळ्या घटनेची माहिती मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये थोडक्यात सांगणार आहे। नमस्कार, मी रणजित। मित्रांनो, मुद्दा हक्काच्या या YouTube चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण आपल्या चॅनलवर असेच वेगवेगळे विविध माहितीपूर्ण व्हिडिओज येत राहत असतात। मित्रांनो, पंढरपूर म्हटलं की लाखो वारकऱ्यांची निष्ठा, आशा, भक्ती, प्रेम, जिव्हाळा आणि शब्द कमी पडतील अशा प्रकारचं ठिकाण म्हणजेच पंढरपूर। जर कधी पंढरपूरला गेलं तर नक्की प्रेम काय असतं, जीवन काय असतं, या सगळ्या गोष्टी समजतात ते म्हणजे पंढरपूरला गेल्यावर। कारण माणूस सगळं काही विसरतो, संसार विसरतो, घर विसरतो, दार विसरतो। त्याला फक्त दिसत असतं ते म्हणजे देवाचं दार, देवाचे पाय आणि देवाची भक्ती। त्याच्यामुळे पंढरपूरला जर तुम्ही कधी गेलात, तुमचं कधी जाणं झालं तर नक्कीच तुम्ही पंढरपूरमध्ये थोडा काळ तिथं काढायला पाहिजे। अगदी 2-4 तास का होईना पण तिथं बसून देवाची भक्ती, नामस्मरण आणि पंढरपूरमध्ये फिरून तुम्ही यायला पाहिजे। कारण तिथं जे वातावरण आहे, तिथं जो देवाचा सहवास आहे, देवाचा म्हणजे देव त्या ठिकाणी राहतो आणि त्या ठिकाणी देव राहतो, त्या ठिकाणी आपण जाणं, तिथं बसणं, त्या ठिकाणी सगळ्या गोष्टी पाहणं हे सुद्धा आपलं एक सुदैवच म्हणावं लागेल। आणि या सगळ्या गोष्टीमुळे कुठंतरी आता वारकऱ्यांना चिंता नव्हती की आपल्याला काही होणार नाहीये आणि आपण आता सुरक्षित जाणार आणि सुरक्षित येणार आहोत। परंतु पंढरपूरमध्ये एक दुर्दैवी घटना घडलेली आहे। एका व्यक्तीचा मृत्यू झालेला आहे आणि तो मृत्यू झालाय तर कशामुळे झालाय हा सुद्धा प्रश्न मोठा आहे। कारण पंढरपूरमध्ये जर आपण ऐकलं की देवाच्या ठिकाणी देवाचे मंदिर आहे, त्या ठिकाणी अशा प्रकारच्या घटना या कदाचित होतच नाहीयेत, क्वचित कधीतरी झाल्या तर त्या कशा प्रकारच्या घटना होत्यात, तर त्यांना नैसर्गिक मृत्यू येतो किंवा काही घडतं, अशा प्रकारच्या घटना आपण पंढरपूरमधून ऐकल्या होत्या। परंतु आताची जी घटना आहे ती घटना म्हणजे चंद्रभागेमधून घटना आहे। पुंडलिकाचं मंदिर आहे, चंद्रभागेचा पारा अगदीच वाढलेला आहे, चंद्रभागेचं पाणी अगदीच वाढलेलं आहे आणि हे सगळ्यासाठी महत्वाचं आहे। जे वारकरी जाणार आहेत त्यांच्यासाठी खास महत्वाचं आहे की आता चंद्रभागेच्या नदीचा पारा हा वाढलेला आहे, तीव्रता पाण्याची वाढलेली आणि या कारणामुळे शुभम पावले नावाचा हा तरुण पंढरपूरमध्ये देवाचं दर्शन घेण्यासाठी गेला होता। ज्यावेळेस देवाचं दर्शन घेण्यासाठी हा गेला त्यावेळेस तिथं पंढरपूरमध्ये कोणी गेलं तर त्याला मोह आवरत नाही किंवा स्नान केल्याशिवाय कोणीही देवाच्या मंदिरात जात नाही। हा नियम आहे किंवा एक निष्ठा आहे, भक्ती आहे की स्नान केल्याशिवाय, चंद्रभागेमध्ये पाय धुतल्याशिवाय, हातपाय धुतल्याशिवाय कोणीही मंदिराकडे दर्शन घेण्यासाठी जात नाही। आणि शुभम पावले सुद्धा आला, त्याच्या मित्रांसोबत तो आलेला होता। तो गेला चंद्रभागेमध्ये पुंडलिकाच्या मंदिराच्या शेजारी, पुंडलिकाचं मंदिर तिथंच आहे आणि त्या मंदिराच्या शेजारी तो गेला आणि त्या ठिकाणी त्यानं स्नान करता करता मोठी उडी मारली मधात चंद्रभागेमध्ये आणि चंद्रभागेच्या अगदीच आता पारा चढलेला होता, पाणी जास्त होतं आणि त्यामुळे त्यानं उडी टाकली आणि तो थेट तिथून वाहून गेला आणि तो तिथं त्याचा मृत्यू झाला, तो मृत्युमुखी पडला। आणि पोलिसांनी याच्यावर मग तपास यंत्रणा सुद्धा लावलाय की नेमकं काय झालं असेल, कडे कुठं गेला हा, तर त्या
पोलिसांना काही काळानंतर, काही वेळानंतर त्याचा मृतदेह मिळाला आणि त्याला मृत घोषित करण्यात आलं. कारण चंद्रभागेचा पारा अगदीच वाढलेला आहे. पाणी सगळं पोटात शिरलं होतं आणि त्याचं कुठंही त्याच्या शरीरामध्ये जान ही राहिलेली नव्हती. आणि त्यामुळे मग पोलीस यंत्रणाने किंवा पोलिसांनी सूचना या वारकऱ्यांना दिलेल्या आहेत, की चंद्रभागेमध्ये जाताना जपून जाणे, फक्त अंघोळच करणे, मधी पोहायला जायचं किंवा अशा प्रकारच्या गोष्टी ह्या वारकऱ्यांनी टाळाव्यात. अशा प्रकारच्या पोलिसांनी तिथं सूचना त्यानंतर दिलेल्या आहेत. कारण असा एक तरुण गेलाय. असे बरेच आता वारकरी, लाखो वारकरी महाराष्ट्रातून येणार आहेत आणि महाराष्ट्रातून काही एका ठिकाणाहून नाही, तर कानाकोपऱ्यातून वारकरी हे येणार आहेत आणि त्यामुळे कानाकोपऱ्यातून जर वारकरी येणार असतील, जर हे लोक वेगवेगळ्या ठिकाणाहून महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातून जर येणार असतील, तर कदाचित यांना सांगण्याची गरज असते. आणि त्यामुळे प्रत्येक वारकऱ्यांना हे लक्षात घेणं गरजेचं आहे. प्रत्येक वारकऱ्यांना ही बाब लक्षात घेणं गरजेचं आहे, की कुठंतरी या सगळ्या गोष्टीला टाळून, पोहणं सोडून आपला जीव धोक्यात न घालता आपल्या परिवाराची चिंता त्यांनी करायला पाहिजे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं या घटनेबद्दल पंढरपूरच्या? कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि जपून जा, जपून या हीच इच्छा. धन्यवाद.